वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कवरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. शुभकार्यारंभी या संगीत मैत्रीच्या पुढच्या पुष्पाकडे आपण वळत असताना म्हणजे श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये भजनाचा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. कारण महाराष्ट्रात भजन हा प्रयोगात्मक लोकप्रकार म्हणून ओळखला जाण्याआधी तो नाम संकीर्तन प्रकार म्हणून हा सर्व परिचित हा प्रकार आपण पाहतो. आणि त्यामुळेच भजनाचा भक्तीचा आविष्कार या ठिकाणी आपल्याला झालेला मिळतो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना स्वप्नात एक दृष्टांत जागला झाला आणि तोच दृष्टांत या संबंध भागवत धर्माचा एक मूलमंत्र झाला. तोच म्हणजेच जय जय रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर हा मंत्रोच्चार केल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तीचं एक वातावरण, शरीरामध्ये रोम रोम मध्ये भक्तीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होते. आणि असेच जय जय रामकृष्ण हरी भजनाच्या स्वरूपामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. आमचे गुणवंत सुवर या ठिकाणी सुरू करतील भजन.
गम पनि सा सावरे राम कृष्ण हरी सावरे सग सगम गम पम पनि पनि सग पनि पम पनि सग पनि पम म पनि पम गम गम म गम गम म गम गम म गम गनि पनि म गम 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 पनि सग सगम गम पम पनि पनि सग पनि सग Mapani
जय जय राम 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 जय जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम 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 हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय हरी जय जय राम 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 हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय हरी जय जय राम 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 हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय हरी राम म्हणजे सजीव माणसांमधला चेतना जागृत करणार, कृष्ण म्हणजेच ही आकर्षण शक्ती आणि हरी म्हणजे आपल्यातल्या असणाऱ्या दुर्गुणांना दूर करणारा, पीडा हरण करणारा. म्हणजे एकंदर रामकृष्ण हरी याचा पण मतितार्थ बघितला तर परमात्म्याचा जय जयकार करणंच म्हणजेच रामकृष्ण हरी. आणि हाच रामकृष्ण हरी आपण सुरुवात केल्यानंतरच आपण पुढे जातोय ते म्हणजे ईश्वराचं रूप पाहण्यासाठी. कारण आपले डोळे आतुरले ते ईश्वराच्या रूप पाहण्यासाठीच. आणि या सर्व संत मंडळीनं त्यांचं वर्णन, त्या रूपाचं वर्णन ते आपण विठ्ठल रखुमाई रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी, तेव्हा विठ्ठल बरोबा तेव्हा माधव बरोबर. या बर्वेपणाचं वर्णन, या विठ्ठलाचं वर्णन कशा पद्धतीने करतायत ते पाहूया या अभंगाच्या माध्यमातून. पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले
सुकृताची बाहुत सुकृताची जोडी बाहुत सुकृताची जोडी गगन सागर
पाहता पाहता लुटली, पाहता पाहता लुटली, सुख झाले हो साधनी, सुख झाले साधनी, सुख झाले हो साधनी, साधनी, साधनी. हा स्वर आणि आताचा जो अभंग आपल्यापर्यंत पोहोचला तो किती सुख किती समाधान देणारा आहे स्वर. मंडळी माऊली म्हणतो आणि हा सगळा अभंगाचा संसार आपल्या भावंडांपर्यंत सांगताना माऊली म्हणतायत की हा आनंद जो आहे हा मनात न मानवणारा आनंद. आणि ते मुक्तेसमोर प्रश्न करतायत की अगदी मुक्ते या पांडुरंगाचं रूप पाहून माझे डोळे दिसून घेत, या माधवाचं या केशवाचं रूप पाहून मी किती तृप्त झालोय, या साजेऱ्या विठ्ठलाचं रूप पाहून मन किती भरून आलंय. हे काय कोणत्या शब्दात सांगू असं साधा सरळ वाक्य ते आपल्या मुक्तेकडे करत आहे. म्हणजे पांडुरंगाचं वेळ लागणं म्हणजे या ज्ञानेश्वर माऊलींना या पांडुरंगाचं रूप पाहून एक हेवासा वाटतोय. आणि हे रूप पाहण्यासाठी पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत असावं लागतं, पूर्वजन्मीचे संस्कार असावे लागतात, तेव्हाच हे विठ्ठलाचं रूप आपल्याला पाहू शकतो. आणि म्हणूनच ते म्हणतायत की पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आपल्या पाठीशी जोडलं गेलंय, म्हणूनच आपण या विठ्ठलाचं रूप पाहू शकतोय. आणि त्यासाठीच घाट घातलाय रूप पाहत आलोचनी सुख झाले होसात. म्हणजे स्वार्थासाठी आणि कामासाठी माणसं जवळ येतात, पण ती नेहमी जवळ येणारी माणसं, स्वार्थासाठी आणि कामासाठी येणारी माणसं ही तुटलेली असतात, काही क्षणातच तुटत असतात. पण प्रेमाने आणि विचाराने एकत्र येणारी माणसं ही अविरत आणि निरंतर हे आपल्या पाठीशी उभी राहतात. आणि त्यामुळेच हे 75 वर्ष निरंतर आणि अविरत चालणारा कार्यक्रम या ब्राह्मणदेव मंडळाने या ठिकाणी सादर केला. त्याच्यासाठी मित्र एकदा जोरदार आणि कटकटी टाळ्या वाजवा. आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपण आहोत आणि या भक्तिमय वातावरणामध्ये आजची ही जुगलबंदी रंगते ती म्हणजे आमच्या या दोन स्वरांमध्ये. आणि या स्वरांचाच पुढचा पण गीत ऐकणार आहोत त्यांच्या माध्यमातून, ते म्हणजे ध्यानाचा अभंग या ठिकाणी घेतो आमचा पुढचा स्वर.
या प्रासादिकच्या ओळी आहे. सुंदरते ध्यान उभी विधीवर थेट विठ्ठलाच्या चरणाशी जाऊन आपलं मन लागतंय. आणि या प्रासादिक ओळींचाच अर्थ म्हणजे संतांच्या ज्या रचना आहेत, संत रचना समजून घेणं हे फार अवघड या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या रचना आपण पाहत असताना त्यांचं व्याकरण जर आपण पाहिलं, सुंदर ते ध्यान म्हणजेच संतांनी त्या ठिकाणी विचार केला. संत तुकोबारायांनी सुंदर ते ध्यान, ते स्वशब्द जो आहे हा शब्द त्याच्याऐवजी ते हे सुद्धा वापरू शकले असते. परंतु त्यावेळचं व्याकरण आणि आता आपण विचार करायला लावणारं हे व्याकरण, यामध्ये किती अंतर आपण पाहतोय. म्हणजे सुंदर हे ध्यान म्हणण्यापेक्षा सुंदर ते ध्यान म्हणजे या ध्यानाचा त्या ध्यानाशी संबंध संत तुकाराम महाराजांनी अविगत या शब्दांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या संगीत मैफिलीमध्ये आपण पुढे जात असताना यानंतर गजर जय जय रामकृष्ण हरी आणि त्यामध्ये पकवाच सोलो आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. जय जय रामकृष्ण हरी या भजनाच्या माध्यमातून आपण पकवास सोलो आपण बोलणार आहोत. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम, जय जय रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण हरी.
ठिकाणी अनुभवलं. खरोखरच जे जे दोघांची आपल्याला ओळख असेल त्यामधील आपल्या मुख्य स्वर ज्यांच्या नावामध्ये सुंदरता माधुर्यता त्यांच्या नावामध्येच आहे, तशी निळ्यामध्ये सुद्धा त्यांच्या ती माधुर्यता आपल्याला पाहायला मिळते आणि आपण अनुभवली. ते म्हणजेच या गावचे भावजी असतील, या गावचे जावई असतील आणि तुमच्या सर्वांचे लाडके गायकही अर्थात सुंदर मिस्त्रींसाठी जोरदार टाळ्या मित्र होऊन जाऊ दे. आणि आमचे दुसरा स्वर जेव्हा आपण प्रोत्साहन या ठिकाणी स्वीकारला आणि त्यांच्या प्रत्येक हरकतीला आपण दाद दिली ते म्हणजे दुर्गेश विडभावकर यांच्यासाठी सुद्धा मित्र एकदा जोरदार टाळ्या होतात. सिंधुदुर्गातला नामवंत पखवाजवादक की तुम्हाला माहितच आहे. त्या पलीकडे त्याच्या बोटातली जादू अनुभवताना जणू काही आपल्या हृदयावरचा ठेका आपण पकडून जातो. अलगद हात आपल्या मांडीवर खेळत राहतात आणि आपण कधी त्या भजनामध्ये रंगून जातोय असं आपल्याला रंगवणारा अर्थातच सिद्धेश मिस्त्री यांच्यासाठी जोरदार जाऊया. आपण यानंतर या ठिकाणी पिंक कलर मध्ये आपण पाहतो छोटा मुलगा या ठिकाणी पखवाज तबला साथ करतोय. आयुष साठी आयुष परब याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्र होऊन जातो. आणि त्याच्यानंतर आमचे मित्र पाटील दादा या ठिकाणी चकवा साफ करते त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या मित्र होऊन जातो. या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते बांधव, काळजातले भाव हे नजरेने बघून आपल्याला कळत असतात. काळजातले भाव आपल्याला नजरेने बघून कळत असतात. भावनांचे बंध हे आपल्याला नेहमीच जुळत असतात. काळजातले भाव नजरेने बघून कळत असतात. भावनांचे बंध हे नेहमीच जुळत असतात. इथे माणसं लाखो हजारो कोटीनं, पण तुमच्यासारखी माणसं मिळणं हे काही रोज रोज मिळत नसतात. त्यासाठी योग यावा लागतो आणि तो योग म्हणजे ही 75 वर्ष चालणारा तुमचा अमृत महोत्सवी वर्ष. आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देऊ. आपल्या दुसऱ्या सत्राला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. म्हणजे ती वाट कृपेची करीतो, ती दिशा स्नेहीची भरतो, जेव्हा तरी आंतरितो आपला जीव. असाही संतांचा सर्वाभूती कळवळा, पंढरीचा नाम गजर करत भक्तीचा सोपा मार्ग या कृपावंतांनी अवघ्या महाराष्ट्राला दिला. ज्ञानेश्वर माऊलींनी या वाटेवर अमृताचा सडा शिंपलाय आणि ज्ञान याग नको, जपतप नको, षडोचोपराचार्याची पूजा नको, केवळ ईश्वराचं नामस्मरण करण्यासाठीच या सर्व संत मंडळींनी अवघं आयुष्य यासाठीच वेचलं आणि त्यांच्याच रचना या अभंगाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. आमचे लाडके स्वर यानंतर आपला अभंग या ठिकाणी सादर करतील.
जा रे आल्याना संसार. या अभंगातल्या काही ओळी ज्या आहेत, भेटीसाठी उभा पांडुरंग जो विश्वाचा करताय, तो आपल्या लाडक्या लेकरू बाळासाठी भेटीसाठी तो तात्काळ त्या ठिकाणी उभा राहिलाय. त्यासाठी एकदा तरी या पांडुरंगासाठी आपण पंढरीशी गेलोच पाहिजे असा आग्रह आपण सर्वांनीच धरायला पाहिजे. कारण आपल्या प्रत्येकाच्या ध्यानाचा, मनाचा आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा आणि जागृतीचा विषय हा केवळ आणि केवळ पांडुरंग असला पाहिजे, विठ्ठल असला पाहिजे. तरच आपल्या जन्माचा आणि सुखरूप आणि जन्माचं सार्थक यातच लपलंय. आणि त्यासाठी आपण सर्वांनी या तीर्थस्थळाकडे आपण भेट दिल्याच पाहिजे. कारण आवड मला अभंगाची, टाळ मृदुंगाची, वारकरी विठुराया तुझ्या पायरीशी. अशा या ओळी ज्या आहेत त्याच वेळी सत्य होते. आणि यानंतर ऐकणार आहोत या ओळींबरोबरच पुढचा अभंग सुंदर मिस्त्री यांच्या स्वरात.
या गाण्याने सगळ्यांनाच एक प्रकारचं विठ्ठलाचा छंद या ठिकाणी लावून ठेवलाय. आणि या गाण्यासाठी आणि या संपूर्ण मैफिलीसाठी म्हणजे तुकाराम मिस्त्री यांनी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरोखरच माझ्या डोळ्याने या विठ्ठलाचा छंद लाभलाय. म्हणजे एक प्रकारची मनस्थिती या विठ्ठलाच्या चरणी एकवटली आणि त्याच्याशिवाय मला काही सुचत नाही. तर त्याच्यामुळंच माझ्याकडे असणारे सर्व विकार जे आहेत हे विठ्ठलाच्या चरणी एकवटत आहेत आणि माझं जीवन जे आहे हे सफळ संपूर्ण होण्याचा मार्ग या विठ्ठलामुळेच आपल्याला प्राप्त होतो. यानंतर मित्र पुढचा अभंग गायनाकडे आपण वळणार आहोत. दुर्गेश यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत पुढचा अभंग. चक्रावरी पंढरी हो, चक्रावरी पंढरी हो, दो सारखे
एका विभूतीचा गोळा, एका विभूतीचा गोळा, एका कस्तुरीचा टिळा, एका कस्तुरीचा टिळा, एका कस्तुरीचा टिळा, एका कस्तुरीचा टिळा, एक गज चर्मात, एक गज चर्म व्याधार, एक गज चर्म व्याधार, एक गज चर्म व्याधार, एक गज चर्म व्याधार, एक भरजडी पितांबर, 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 दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखी, विश्वनाथ विठ्ठल सखी, ओ विश्वनाथ विठ्ठल सखी. एका तुळशीचा हार, एका तुळशीचा हार, एका तुळशीचा हार, एका तुळशीचा हार, एका वासुकीचा हार, एका वासुकीचा हार, एका वासुकीचा हार, एका वासुकीचा हार, एक गरुडावरी बसे, एका गरुडावरती असे, एका गरुडावरती बसे, एका गरुडावरती बसे, एक नंदीवरी बसे, एका नंदीवरती बैसे, एका नंदीवरी बैसे, एका नंदीवरी बैसे, सारखे सारखे, सारखे सारखे, सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखी, विश्वनाथ विठ्ठल सखी. एका एका अर्धांगी पार्वती, एका अर्धांगी पार्वती, एका अर्धांगी पार्वती, एका अर्धांगी पार्वती, एका रुक्मिणीचा पती, एका रुक्मिणीचा पती, एका रुक्मिणीचा पती, एका रुक्मिणीचा पती, एका जनार्दनी हरिहरा, 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 एका मेलांडीचा पुरा, एका मेलांडीचा पुरा, एका मेलांडीचा फेरा, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वावरी काशीपुरी, विश्वावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी हो, चक्रावरी पंढरी हो,
सारखे सारखे. म्हणजे ईश्वराची रूप किती आहे हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येऊन जातो. म्हणजे प्रत्यक्ष शंकराला ज्याने उपदेश केला ते एक रूप, प्रल्हादाने ज्याच्या नामाचा जप केला ते एक रूप, गजेंद्र मोक्षाच्या वेळी गजेंद्राने ज्याचा धावा केला ते एक रूप, आणि अहिलेला ज्यानं पुनर्जन्म दिला ते एक रूप. त्याचबरोबर या ठिकाणी द्रौपदीसाठी जो धावून आला आणि ज्याने लिलया पर्वत उचललं ते एक रूप. असंच रूप हे साजीर रूप या विठेवर उभं आहे आणि त्याचीच आपण आराधना करतोय. आणि या विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी, या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी म्हणजे या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आपण पंढरपुरात जात असतो. हा ईश्वर एक आहे, त्याची रूप जरी अनेक असली, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, अशा या शब्दांमधली जी गोडणी आहे या स्वरांच्या माध्यमातून आपण ऐकली. यानंतर पुढचं गीत या ठिकाणी सादर करत आहेत सुंदर दुर्गेश मिडबावकर. या ठिकाणी नाट्यगीतानं पुढचं गीत या ठिकाणी सादर करते. फूल ही
मजबूल ही रुकावे हा दैवयोग आहे रूपे कुणाला रूपे नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचला असते. यानंतर याच रागातला अभंग या ठिकाणी सादर करतो दुर्गेश लिंबावकर. माझे
या केशवा नको या केशवा नको या केशवा हो नको या केशवा घे राधे राधे हो राधे राधे उडना उभे राहिले निराळे. या चुंबकाच्या बळानं लोखंडी सुई सुद्धा उभी राहू शकते. म्हणजे ईश्वराच्या आकर्षणानं प्रत्येक मनुष्य आत आणि बाहेर हा निर्मळ होऊ शकतो आणि उभा राहू शकतो. आणि याच दृष्टांताबरोबर सांगता येईल की चंदनाच्या सानिध्यातील इतर वृक्ष सुद्धा आपले गुणधर्म बदलून जातात आणि चंदनाचा सुवास त्या वृक्षांना सुद्धा लाभतो. म्हणजे परमेश्वराच्या सानिध्याचा केवढा मोठा गुणधर्म आपल्यामध्ये उतरतोय. म्हणून आपणच सर्वांनी परमेश्वराप्रत एकत्र झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे, त्याच्या चरणाशी नतमस्तक झालं पाहिजे. यानंतर पुढचा अभंग सादर करते सुंदर मेस्त्री.
नाम तुझे बरवेगा शंकरा 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 नाम तुझे हर हर शंकर शंकर शिव हर हर शंकर 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 हर हर शंकर हर हर शंकर आम्ही ठरली नेलो किती संत नामदेव महाराजांनी किती सुंदर ओळी या ठिकाणी लिहून ठेवले. हे ऐकल्यानंतर म्हणजे आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय की रोज रोज एवढा प्रपंच आपण करतोय, रोज रोज आपण एवढा प्रपंच करतोय, पण या विठ्ठल नामापासून आपण दूर का राहतोय असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असेल. कारण भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती बोलू काय. म्हणजे भावाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती आपल्याला मिळणार नाही. आणि हीच शुभेच्छेबरोबरच या विचाराबरोबरच मंडळी या मैफिलीचा उत्तरार्धाचा प्रवास आपण बघणार आहोत. यानंतर गवळण सादर करतील दुर्गेश मिळगावकर यांच्या आवाजात.
पाच तोळाची महातरी पाच तोळाची महातरी पांढरा एक पुरी दीड पांढरा एक पुरी दीड पांढरा एक पुरी दीड पांढरा एक पुरी आम्हा धडीने बैला तुरी 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 आमची कटपुरी आमची कटपुरी शिरोरी आमची कटपुरी खाली रे शिरोरी आमची कटपुरी खाली रे शिरोरी आमची कटपुरी आमची कटपुरी आमची कटपुरी खाली शिरोरी कान्होबा 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 दिवडिया फुले गोधने दिवडिया फुले गोधने गोधने दिवडिया फुले गोधने फुले गोधने
मंडळी, ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी याची अनुभूती आपल्याला आली असेल. कारण आम्ही विठ्ठलाचे वारकरी जे आहोत, या विठ्ठलाच्या वारकऱ्यांनीच हे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी नटवला, सजवला आणि रंगवला सुद्धा. कारण आपलं अंतरंग सुद्धा एकमेव विठ्ठल रूपी होऊन गेलंय आणि या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढत. मंडळी, या कार्यक्रमासाठी आम्हाला आवर्जून या ठिकाणी बोलवलं. ब्राह्मणदेव मंडळाचे आम्ही या कलाकारांच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण ज्या ठिकाणी बसून हा कार्यक्रम अगदी आनंदाने ऐकताय, आपल्या सर्वांचा सुद्धा मनस्वी या कलाकारांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करू. आपण
पुढच्या गीताकडे वळतो, कारण अविरत चालणारा हा कार्यक्रम तुमच्या मनातला आवाज, तुमच्या मनातला कार्यक्रम, तुमच्या हृदयातला कार्यक्रम म्हणजेच हा संगीत मैफिलीची ही जुगल. कारण 75 वर्ष अविरत हा सोहळा हे काम चालू ठेवून या मंडळासाठी शुभेच्छा देऊया आणि त्याबरोबरच पुढच्या गीताकडे आपण वळूया. सादर करते आमचे दोन्ही गायक.
Thank you.